नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी. तर शेवग्याची पाने व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतलेली, ते शिजवायला ठेवायची. शिजवून घ्यायची चांगली. नंतर शिजवून घेतल्यानंतर हे पाणी याच्यातलं काढून टाकायचं. त्यामुळे आपण चाळणीमध्ये याला घेणार आहोत या भाजीला. बघू शकता व्यवस्थित असं पाणी त्यातलं काढून घ्यायचं. तोपर्यंत आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं. नंतर कांदा भरपूर याच्यामध्ये ॲड करायचा, व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. याच्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरं हे याच्यामध्ये बारीक करून वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं, दरदर असं ठेवायचं. नंतर याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली पाणी होती ती व्यवस्थित अशी पळवून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये ॲड करायची. नंतर थोडीशी मूग डाळ याच्यामध्ये भिजवून घेतलेली ॲड करायची. ती व्यवस्थित अशी भाजी बघू शकता कशा पद्धतीने मिक्स केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत. चवीपुरतं मीठ ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा. जाडसर शेंगदाण्याचा कूट ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायची. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, शिंतोडा द्यायचा त्याच्यावरती पाण्याचा आणि झाकून ठेवायची. तर रेडी आपली शेवग्याच्या पानांची भाजी.